2026 मध्ये भारताचा मान्सून कसा राहील याची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे. काही सुरुवातीचे संकेत मिळू लागले आहेत. तर काय आहेत हे संकेत आणि याचा आपल्यावर काय परिणाम होऊ शकतो? चला जाणून घेऊया. हाच तो महत्वाचा प्रश्न. 2026चा मान्सून नेहमीसारखा असेल की काहीतरी वेगळं चित्र दिसणार आहे? याचं उत्तर आहे ना, ते एका मोठ्या जागतिक हवामान बदलामध्ये लपलेलं आहे. आणि त्याचा थेट संबंध आपल्या मान्सूनशी आहे. आणि ती हवामान घटना म्हणजे एल निनो. आता अनेकांनी हे नाव ऐकलं असेल, पण नेमकं हे आहे तरी काय? चला सोप्या भाषेत समजून घेऊ. सोप्या शब्दांत सांगायचं तर एल निनो म्हणजे एक नैसर्गिक हवामान घटना. यात काय होतं की पॅसिफिक महासागराच्या पृष्ठभागाचं पाणी म्हणजे वरचं पाणी नेहमीपेक्षा जास्त गरम होतं. म्हणजे असं समजा की समुद्राला जणू काही तापच आलाय. आणि जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते तिलाच एल निनो असं म्हणतात. ही एक नैसर्गिक गोष्ट आहे जी दर काही वर्षांनी घडत असते. आता याचा परिणाम कसा होतो बघा. सगळ्यात आधी समुद्राचं तापमान वाढतं. या वाढलेल्या तापमानामुळे जगभरात वाहणाऱ्या वाऱ्यांची दिशा आणि वेग बदलतो. आणि मग हेच बदललेले वारे आपल्या भारताकडे येणाऱ्या मान्सूनच्या वाऱ्यांना कमजोर करतात. म्हणजे बघा, हजारो किलोमीटर लांब पॅसिफिक महासागरात काहीतरी घडतं आणि त्याचा थेट परिणाम आपल्याकडच्या पावसावर होतो. किती अजब आहे ना? ठीक आहे. तर आता एल निनो म्हणजे काय हे आपल्या लक्षात आलंय. मग आता मुख्य प्रश्न, याचा 2026च्या मान्सूनशी काय संबंध आणि नेमका अंदाज काय सांगतोय? चला आता थेट त्याच मुद्द्यावर येऊया. हे लक्षात घ्या की हा जो अंदाज आहे तो काही कुठल्या एका संस्थेचा नाहीये. भारताची आपली हवामान संस्था IMD, मग खासगी संस्था स्कायमेट, इतकंच नाही तर अमेरिकेची NOAA अशा जगभरातल्या मोठ्या आणि प्रतिष्ठित संस्थांच्या सुरुवातीच्या निरीक्षणांवर हा अंदाज आधारित आहे. म्हणूनच याकडे गांभीर्याने बघणं महत्वाचं आहे. आणि आता येतो ह्या सगळ्या चर्चेतला सगळ्यात महत्वाचा आकडा. अंदाज असा आहे की जून ते ऑगस्ट 2026 ह्या काळात एल निनो सक्रिय होण्याची शक्यता तब्बल 80% आहे. हो, 80%. ही शक्यता खूपच जास्त आहे आणि म्हणूनच ती थोडी चिंता वाढवणारी आहे. बरं, 80% शक्यता तर आहे. पण मग ह्याचा पुढे काय? म्हणजे आपल्यासाठी याचा अर्थ काय? आपल्या शेतीवर, आपल्या दैनंदिन जीवनावर याचा काय परिणाम होऊ शकतो? चला, तेच आता सविस्तर पाहू. एल निनोचा सगळ्यात पहिला आणि सरळ परिणाम म्हणजे मान्सूनचे वारे कमजोर होतात. आणि वारे कमजोर झाले की काय होणार? पाऊस कमी पडणार. म्हणजे सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता वाढते. याचा थेट फटका बसतो तो आपल्या शेतकऱ्यांना. खरीप पिकांच्या पेरण्यांना उशीर होऊ शकतो. आणि एवढंच नाही, मान्सून यायच्या आधीच म्हणजे अगदी मार्च महिन्यापासूनच उष्णतेच्या तीव्र लाटांचा तडाखा बसण्याची शक्यताही नाकारता येत नाही. हे सगळे अंदाज आणि आकडे ऐकून थोडी काळजी वाटणं साहजिक आहे. पण मग आता या माहितीचं करायचं काय? यापुढे नेमकं काय घडणार आहे? आणि आपण काय करायला हवं? पण हो, इथे एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी. हा जो काही अंदाज आहे तो प्राथमिक आहे. म्हणजे हे काही मान्सूनचं फायनल रिपोर्ट कार्ड नाही. हवामानशास्त्र ही खूप गुंतागुंतीची गोष्ट आहे आणि त्यात शेवटच्या क्षणीसुद्धा बदल होऊ शकतात. त्यामुळे आत्ताच पूर्ण निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही. तर मग आता पुढे काय? सध्या म्हणजे मार्च 2026 मध्ये आपल्याकडे या सगळ्या जागतिक संस्थांचे सुरुवातीचे अंदाज आहेत. पण आपल्याला खरं आणि अधिकृत चित्र स्पष्ट होईल ते एप्रिल 2026 मध्ये. कारण तेव्हा आपला भारतीय हवामान विभाग म्हणजेच IMD आपला पहिला ऑफिशियल अंदाज जाहीर करेल. आणि त्या घोषणेकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. तर मग शेवटी प्रश्न हाच उरतो की या सगळ्या माहितीमुळे फक्त चिंता करत बसायचं की या माहितीचा वापर करून आपण अधिक सावध आणि तयार राहू शकतो. मला वाटतं यावर विचार करणं खूप गरजेचं आहे, नाही का?